नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपली जी कंटिन्यू सिरीज सुरू होती मराठी व्याकरणची, ती पुन्हा एकदा आपण काय करत आहोत, सुरू करत आहोत. त्या मराठी व्याकरणमध्ये आपण काय सुरू केलेलं होतं, त्यामध्ये आपण ज्या काही एक्झाममध्ये वारंवार म्हणी विचारल्या जातात त्या म्हणी आपण PYQ सिरीजमध्ये काय करत आहोत, डिस्कस करत आहोत, जे की येणाऱ्या आगामी परीक्षासाठी खूप उपयुक्त अशा म्हणी काय होणार आहे, तुम्हाला उपयुक्त अशा म्हणी त्या ठरणार आहेत. त्याच्यासाठी सगळ्यात सरळ सेवेसाठी आपण काय करत आहोत, त्या म्हणी वारंवार ज्या परीक्षेमध्ये विचारत आहे त्या आपण डिस्कस करत आहोत. ठीक आहे, चला तर वळूया आपल्या ज्या म्हणी आहे त्या म्हणीकडे आणि प्रश्नांकडे. ठीक आहे, चला बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिल्या स्लाइडवर दिसून येत असेल की पहिल्या नंबरची जी म्हण आहे ती आपल्याला म्हण आहे गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य. याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहे, उथळ पाण्याला खडखडाट फार, नावडतीचे मीठ आळणीला, गंगेचे पाणी गंगेलाच अद्य, शीतावरून भाताची परीक्षा. तर आपल्याला या म्हणीचा काय अर्थ ओळखायचा आहे. तर बघा, या गुळाचा गणपती आणि गुळाचा नैवेद्य या म्हणीचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्याचे घ्यावयाचे आणि त्याला द्यावयाचे, हा या म्हणीचा काय आहे, अर्थ आहे. याला एक समानार्थी म्हण अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, गंगेचे पाणी गंगेलाच काय अर्घ्य असते. ठीक आहे, म्हणजेच काय आहे की जो गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य याचं स्पष्टीकरण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपली जी म्हण आहे त्या म्हणीचा पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, गंगेचे पाणी गंगेलाच आद्य, आणि त्यालाच एक समानार्थी म्हणजे त्याचंच आपल्याला एक अर्थ दिलेला आहे, एखाद्याचे घ्यावायचे आणि त्यालाच द्यावायचे. म्हणजे माझा एखादी जर मित्र असेल, मी त्याच्याकडून 10 रुपये घेतले तर ते 10 रुपये मी त्याला पुन्हा परत करायचे. म्हणजे काय झालं, गंगेचे पाणी गंगेलाच अर्घ्य, याच म्हणीचा असा अर्थ आहे गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य. समजलं. त्याच्यानंतर जे आपल्याला पर्याय दिलेले आहे त्या पर्यायामध्ये आपण त्याचा अर्थ समजूया. उथळ पाण्याला खडखडाट फार या म्हणीचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, अल्पज्ञानी फार बडाया मारतो. म्हणजे काय रे, एखादा जर तुमच्या म्हणजे ग्रुपमध्ये एखादा कमी ज्ञानी असलेला जर मुलगा असेल किंवा माणूस असेल किंवा कुठला पण व्यक्ती असेल, ठीक आहे, त्याला ज्ञान कमी आहे पण त्याच्या ज्या गोष्टी आहे त्याच्या ज्या म्हणजे सांगण्याचं दृष्टिकोन आहे, असं वाटते की तो खूप नॉलेज आहे, त्याला खूप नॉलेज आहे आणि खूप बड्या मारतो. ठीक आहे, म्हणजेच काय, उथळ पाण्याला खडखडाट फार, अल्पज्ञानी फार बडया मारतो. समजलं. त्याच्यानंतर बघा, पर्याय क्रमांक 2 आपल्याला असा दिलेला आहे, नावडतीचे मीठ आळणीला. या म्हणीचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, अप्रिय व्यक्तीची कोणती गोष्ट पसंत न करणे. ठीक आहे, तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्ही जर कुणाला म्हणजे काय करत असेल, डिसलाईक करत असेल किंवा कुणाचा तुम्ही घृणा करत असेल किंवा तुम्ही कुणाला म्हणजे तुम्हाला कोणी आवडत नसेल एखादी व्यक्ती, तर त्या कुठल्याही व्यक्तीची गोष्ट तुम्हाला पसंत नसणेच म्हणजे नावडीतीचे मीठ आळणीला, हे या म्हणीचा काय आहे, अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा, पर्याय क्रमांक 4 जो आहे, शीतावरून भाताची परीक्षा. या म्हणीचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या माणसाच्या छोट्याशा वागणीवरून त्याची परीक्षा होऊ शकते, म्हणून काय म्हटलं जाते, शीतावरून भाताची परीक्षा. म्हणजे काय होते, जर तो माणूस एखाद्या कुठल्या पण गोष्टीवर काय करत असेल किंवा त्याचं वागणं एखाद्या गोष्टीसाठी चेंज होत असेल, तर त्याची तिथेच काय होते, परीक्षा होते. म्हणजे हा व्यक्ती अशा टाईपचा आहे, म्हणून काय, शीतावरून भाताची परीक्षा हा या म्हणीचा काय अर्थ आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विचारलं एकच प्रश्न, पण आपण काय केले, चारही काय केले, पर्याय डिस्कस केले, आणि हे PYQ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. समजलं. चला तर वळूया नंतरच्या म्हणीकडे. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा, खाकेत कडसा आणि गावाला वडसा.
PSI 1988 मध्ये विचारलेली ही काय आहे म्हण आहे. काखेत कडसा आणि गावाला वळसा. या म्हणीचा स्पष्टीकरण किंवा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, वस्तू जवळच असून इतरत्र शोधणे. आणि त्याला समानार्थी म्हण असा आहे, तुझं आहे तुझं पाशी. तुझं आहे तुझं पाशी म्हणजे काय असं, एखादी जर आपल्या घरात बघा, आपल्या घरात आई बाबा आपण किंवा आपले भावंड राहत असेल, तर एखादी वस्तू दिसत नसेल आईला किंवा वडिलांना किंवा आपल्याला, तर आपण काय करतो, इतरत्र शोधत असतो. पण ती वस्तू काय असते, एका जागेच असते, एका ठिकाणीच असते. पण आपण काय करतो, त्या वस्तूला इकडे तिकडे शोधतो. म्हणजेच ह्याच म्हणीला काय म्हणतो आपण, काकेत कडसा आणि गावाला वळसा. आणि याची समानार्थी म्हण असा आहे, तुझं आहे तुझं पाशी. ठीक आहे, अशा प्रकारे हा म्हणीचा अर्थ आहे. चला वळूया नंतरच्या म्हणीकडे. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा, लंकेत सोन्याच्या विटा. लंकेत सोन्याच्या विटा याचं स्पष्टीकरण असं आहे, या म्हणीचं स्पष्टीकरण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप ऐश्वर्य असणे, खूप श्रीमंती असणे म्हणजे लंकेत सोन्याच्या विटा, हा या म्हणीचा स्पष्टीकरण आहे. बघा पुन्हा एक दुसरं आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणच्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नाही. दुसऱ्या ठिकाणच्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो किंवा नाही. याला एक समानार्थी म्हण आहे, माडावरचा जाड काय कामाचा. आणि हे काय म्हण आहे आणि या म्हणीचा अर्थ काय आहे, दुसऱ्या ठिकाणच्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला कसलाही उपयोग नसतो, कुठलाही उपयोग नसतो. ठीक आहे, ही पण एक PYQ म्हण आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, समजलं. चला तर वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा, गावंढळ गावात गाढवीन सव्वाशी. बघा खूप सुंदर अशी म्हण आहे विद्यार्थी मित्रांनो, गावंढळ गावात गाढवीन सव्वाशीन. पर्याय आहे हीन संस्कृतीत वाढणे. त्याच्यानंतर दुसरा आहे मूर्ख लोकांत शहाण्यांना किंमत नसणे. तिसरं पर्याय आहे खूप ऐश्वर्य असणे. आणि चौथा पर्याय आहे वासरात लंगडी गाय शहाणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, या म्हणीचा म्हणजे म्हणीला वाचताच क्षणी आपल्याला या म्हणीचा अर्थ समजून आला असेल. काय आहे याचं उत्तर, उत्तर आहे 4, वासरात लंगडी गाय शहाणी. स्पष्टीकरण बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे याचं स्पष्टीकरण असं आहे, वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे अडाणी माणसामध्ये थोडेसे ज्ञान असणाराही काय असतो, शहाणा ठरतो. हे या म्हणीचा काय अर्थ आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय आहे, ही म्हण आहे आणि या म्हणीचं स्पष्टीकरण इथे आपण बघितलेलं आहे. वळूया नंतरच्या म्हणीकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर माझं कोणी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी आधी तर सबस्क्राईब करून घ्यावं. का बरं, कारण त्या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती, माझं यूट्यूब चॅनल आहे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी. तर त्यामध्ये आपण काय करतो, TCS नी जेवढे काही एक्झाम घेतलेले आहे त्या TCS एक्झाम थ्रू किंवा TCS एक्झाम पॅटर्ननी आपण काय घेत असतो, क्वेश्चन, कुठले मॅथ अँड रिझनिंगचे क्वेश्चन आपण PYQ सिरीज मध्ये काय करत असतो, डिस्कस करत असतो. आणि त्यामध्ये आपण पोलीस भरती, त्याच्यानंतर कुठल्या पण इतर सरळ सेवा असो, MPSC असो, पुन्हा पोलीस भरती असो किंवा DMER असो किंवा कुठल्या पण असो, त्या आपण PYQ सिरीज मध्ये काय करत असतो, डिस्कस करत असतो. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी एकदा माझ्या YouTube चॅनलला व्हिजिट करा. ठीक आहे, नंतरचं बघा, ही तलाठी भरतीसाठी आपण काय चालवली आहे, PYQ सिरीज चालवलेली आहे. ही पण तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर बघू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 5वी म्हण अशी आहे, पुढील म्हणीसाठी पर्याय म्हण शोधा. नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाडा. बघा याच्यासाठी आपल्याला पर्याय असा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, गरजेल तो बरसेल काय. दुसरा आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. तिसरी म्हणीचा अर्थ असा दिलेला आहे, बावडी मुद्रा देवडी निद्रा. आणि चौथा जो पर्याय आहे, नाव मोठे लक्षण खोटे. ठीक आहे, तर आपल्याला काय शोधायचं आहे, नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाडा. याच्यासाठी पर्याय आपली म्हण आहे, नाव मोठे आणि लक्षण खोटे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. याचं स्पष्टीकरण बघा विद्यार्थी मित्रांनो, नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे. याच्यासाठी एक समानार्थ म्हण असा आहे, नाव मोठे पण लक्षण खोटे. हे पण लक्षात ठेवा, कुठलं, नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे. म्हणजे तिचं नाव मोठं आहे,
त्या सोनूबाईचं नाव मोठं आहे, पण तिच्या जे काही काम करण्याची तिची जे पद्धत आहे ते काय कमी प्रतीची आहे. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय, नाव सोनूबाई आणि हाती कत्तलाचा वाडा. आता बघा याच्यामध्ये जे आपल्याला पर्याय दिलेला आहे त्या पर्यायाचा अर्थ काय असतो ते पण आपण काय स्पष्टीकरणामध्ये बघू. गरजेल तो बरसेल काय, म्हणजेच मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्याकडून काही होत नसते, फक्त तो गरजत असतो पण तो बरसत नाही. म्हणजे गोष्टी खूप मोठ्या मारतो पण त्याच्याकडून काही होत नसते. बसल्या ठिकाणी तो ऑर्डर सोडत असतो, बस एवढंच काम त्याचं असते. याचा म्हणीचा हा अर्थ आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची, झाकली मूठ 1.25 लाखाची याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यंग नेहमी झाकून ठेवावे. ठीक आहे, म्हणजे याचा मीनिंग असा आहे, अर्थ असा आहे की झाकली मूठ 1.25 लाखाची याचा अर्थ व्यंग नेहमी झाकून ठेवायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बावडी मुद्रा देवडी निद्रा, म्हणजे दिसायला बावडाट पण व्यवहारात पक्का. बावडाट जरी दिसत असेल पण तो आपल्या व्यवहारात पक्का आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, त्या म्हणीचा अर्थ असा आहे बावडी मुद्रा निवडी निद्रा देवडी निद्रा याला म्हणतात दिसायला बावडाट जरी असला तरी तो व्यवहारात पक्का आहे. ठीक आहे, चला वळूया नंतरच्या. बघा 5च मनी होत्या पण 5 मनीच्या ठिकाणी आपण मला तरी वाटते 10 ते 15 मन आपण काय केलं डिस्कस केलेलं आहे, कारण एका मनीमध्ये आपण 3 ते 4 मनी काय केले डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, तर अशाच प्रकारे पुन्हा आपण मराठी व्याकरणमध्ये काहीतरी एक टॉपिक घेत जाऊ आणि कंटिन्यू ही सिरीज काय करू सुरू ठेवू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर कोणी माझे यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी काय करायचं, आधी सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण या यूट्यूब चॅनलवर काय चालू असते, एकतर मॅथ रिझनिंग तर कंटिन्यू चालू असते, त्याच्यानंतर हा जो माझा चॅनल ग्रुप आहे, हा व्हॉट्सअप ग्रुप आहे, या व्हॉट्सअप ग्रुपवरती विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरण, चालू घडामोडी, जीके जीएसचे प्रश्न सोडवायचे असेल तर माझ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला काय करा, भेट द्या. ठीक आहे, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि विद्यार्थी मित्रांनो अशा विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा की तो पेड कंटेंट घेऊ शकत नसेल, आणि नवीन असाल तर काय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि इन्स्टावर जर मला फॉलो करायचं असेल तर ही माझी इन्स्टा आयडी आहे आणि माझा हा टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे, थांबूया इथेच, भेटूया नंतरच्या किंवा पुढच्या सिरीजमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.